21व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या आत्ताच्या सत्राचे अध्यक्ष रमेश सोनवणेजी, तसंच आजच्या विचारमंचावरती उपस्थित असलेले अनेक विचारवंत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड स्वतःचं योगदान दिलेले अनेक कार्यकर्ते आणि विचारमंचावरील वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी, मला खास आभार मानायचे ते कोंडदेव हटकर आणि त्यांच्या सगळ्या टीमचे, की अत्यंत सातत्याने 21 वर्ष हे आंबेडकरवादी साहित्य संमेलन त्याच्यामध्ये घेत आहेत. आणि विशेषतः ज्या नामदेवराव हटकरांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या अंत्ययात्रेचं सगळं चित्रण केलं, त्यांना हा सन्मान करत असताना तो सन्मान करण्याची संधी मला मिळाली, याच्यातच खरं म्हणजे मी माझा स्वतःचा सन्मान समजते. त्यांनी किती प्रचंड मोठं काम करून ठेवलं आहे आणि अनेक पुढच्या पिढ्यांसाठी एक त्यांनी दस्तऐवज निर्माण केलाय, तो आपण सगळ्यांनी आता पाहिला. आणि त्या सगळ्या प्रसंगाचं आणि त्यांना दिलेल्या सन्मानाचं मला साक्षीदार होता आलं, त्याच्याबद्दल खरंच मला मनापासून आभार वाटतो. मला असं वाटतं की कुठेही होणारं आंबेडकरवादी साहित्य संमेलन असेल, विद्रोही साहित्य संमेलन असेल, आंबेडकर, शाहू फुले, वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, हे कुठेही प्रस्थापितांच्या साहित्य संमेलनाला एक पर्याय उभे करण्याचा एक आपला प्रवास असतो. आणि तो प्रवास करण्याची गरज पडेल ती अशासाठी आहे की प्रस्थापितांच्या साहित्य संमेलनामध्ये, जे प्रस्थापितांच्या राजकारणामध्ये सुद्धा आपल्याला एक टोकनिझमची जागा दिली जाते, तेच प्रस्थापितांच्या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा वंचितांची जागा ही एक खूप प्रतिकात्मक असते. सांस्कृतिक बहिष्कृततेमध्ये जेव्हा आपल्याला ढकललं गेलेलं असतं, तेव्हा खरं म्हणजे आपल्याला तिथे जागाच नसते. पण काही वेळा काय होतं, सगळे वंचित समूह एकत्र येतात, आपल्या बहिष्कृततेबद्दल ठामपणाने आवाज उठवतात आणि तेव्हा बाहेर बोंबाबोंब झाली की प्रस्थापितांच्या साहित्य संमेलनात असो, प्रस्थापितांच्या सांस्कृतिक विश्वासात असो किंवा प्रस्थापितांच्या मेनस्ट्रीम राजकारणामध्ये असो, वंचितांना एक प्रतिकात्मक जागा दिली जाते आणि जी आपण त्याच्यामध्ये सातत्याने बघतोय. आणि त्याचमुळे पर्यायी संस्कृतीचं राजकारण उभं करणं हे सातत्याने या संपूर्ण आंबेडकरी साहित्य संमेलनाची एक महत्वाचं पाऊल त्यांनी त्याच्यामध्ये उचललंय. आणि आपल्या हक्काच्या, स्वाभिमानाच्या, आत्मसन्मानाच्या व्यापक लढ्यातला एक महत्वाचा भाग सगळी आंबेडकरवादी साहित्य संमेलन आहे. आज जोपर्यंत आपण हे करत नाही, अशा पद्धतीची पर्यायी विचारमंच उभे करत नाही, जे वंचितांनी वंचितांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या योगदानाची ओळख जगापर्यंत नेण्यासाठी केलेली असतात, ते जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत नामदेवराव हटकरांचं काम लोकांच्या पर्यंत पोहोचणं हे शक्यही नव्हतं. नामदेवराव हटकरांनी चित्रीकरण केले हे मी ऐकून होते, ते फुटेज अनेकदा बघितलेलं होतं, पण कदाचित मला कळत नाहीये ह्या गोष्टीचा उल्लेख करावा की नाही. काल जेव्हा मी त्यांचं चरित्र वाचलं, मी म्हणणार नाही चाललं, ते चालत असताना पहिली मला माझ्या डोक्याने कुठली नोंद घेतली असेल तर नामदेवराव हटकर हे ढोल समाजाचे होते. मी रात्रभर विचार करत होते की एकीकडे आपण जातीअंताच्या लढ्याची सगळी भूमिका मांडत असताना आपण हा समाजाचा उल्लेख करावा का. पण मला असं वाटतं की हे करण्याची गरज आहे. आज नितीन चंदनशिवे बोलत असताना त्यांनी आपल्याला आपला सुद्धा चेहरा आरसामध्ये स्पष्टपणे दाखवलेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचं हे सगळं चित्रीकरण, स्वतःचं घरदार, स्वतःचं प्रिंटिंग प्रेस सगळं विकून हे चित्रीकरण करणारा माणूस हा महार समाजाचा नव्हता. तो बाबासाहेबांच्या विचारावरती पूर्णपणे चाललेला आणि स्वतःच्या आयुष्याला दिशा ही केवळ बाबासाहेबांच्या विचारांनी दिली आहे हे मानणारा ढोल समाजाचा माणूस होता. हे सुद्धा आज जगापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आणि आता मी हे केवळ एवढ्यासाठीच बोलतेय कारण मला माहितीये की ह्याचं चित्रीकरण केलं जात असणार आहे. अनेक जण कदाचित हे लाईव्हही करत असतील, नाहीतर ते वेगवेगळ्या पद्धतीने येईल पण. आणि मला असं वाटतं की आज त्यांना एक खरंच मानाचा जयभीम आपण सगळ्यांनी हात वर करून करण्याची गरज आहे. मी काल
त्यांच्यावरती नामदेवराव वटकरांबद्दलचे जे पुस्तक त्यांचे चिरंजीव डॉक्टर जयवंत वटकर यांनी लिहिलं ते मी त्याच्यामध्ये काल रात्री चालत होते. आणि अतिशय प्रामाणिक, अतिशय निखळ विचार आणि त्या विचारांची कुठेही कास न सोडता, त्या विचारांची कुठेही तडजोड न करता वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य निर्मिती आज नामदेवराव वटकर यांनी केली आहे. आणि जसं त्यांचं चरित्र आणि त्यांच्यावरती लिहिलेले लेख मला वाचायला आवडतील, तसंच डॉक्टर मला त्यांचं साहित्यही वाचायला आवडेल आणि ते मिळालं तर खरंच मला त्याच्यामध्ये हवंय. त्यांनी त्यांच्या सगळ्या साहित्याचं वाचन गंभीरपणे करायला हवंय, याची खूप गरज आहे. आज अशा प्रकारच्या साहित्य संमेलनांची गरज नामदेवरावांसारख्या अनेक प्रगल्भ व्यक्तींचं साहित्य जे दुर्लक्षित राहिलेलं आहे ते दृश्यमान करणं हीच खरं म्हणजे आज पर्यायी सांस्कृतिक चळवळीच्या जबाबदारीची गरज त्याच्यामध्ये आहे. आणि अनेक प्रकारची साहित्य, आंबेडकरी साहित्य संमेलनं ही जबाबदारी उचलतात, हे महत्वाचं आहे. भारतामध्ये एक सांस्कृतिक राजकारण सातत्याने घडत असतं किंवा ते अत्यंत जाणीवपूर्वक घडवलं गेलंय. आणि अभिजनांची संस्कृती हीच खरी संस्कृती आणि अभिजनांच्या संस्कृतीचे मानदंड हेच सगळ्या संस्कृतीचे मानदंड हा एक ठोस समज इथे निर्माण केला गेला होता. मग साहित्य कशाला म्हणायचं, ज्ञान कशाला म्हणायचं, कवितेला कुठले निकष लावायचे, भाषेच्या शुद्धतेची किंवा अशुद्धतेची चर्चा कशा पद्धतीने निर्माण करायची. आणि तेच सगळे मानदंड राहून तुम्ही साहित्याकडे बघणार, कवितेकडे बघणार, नाटकाच्या संहितेकडे बघणार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला आपण परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतो त्या परफॉर्मिंग आर्ट्सला सुद्धा कायम त्या अभिजातांच्या संस्कृतीचे निकष लावले जाणार. हे महाराष्ट्रामध्ये सातत्याने त्याच्यामध्ये घडत आलं. तेच मानदंड लावले गेले आणि त्याच मानदंडाच्या निकषांवरती वंचितांची अभिव्यक्ती ही कायम डावलली गेली. ती पूर्णपणे कुठेतरी कोपऱ्यामध्ये ढकलली गेली. त्याला आव्हान देणारी सांस्कृतिक चळवळ हळूहळू निर्माण व्हायला लागलं. ते पहिल्यांदी अनेक दलितांच्या आत्मचरित्रांमधनं पुढे आलं. 80च्या दशकामध्ये नवीन विचार घेऊन पुढे आलेले, पॅन्थरचा विचार स्वीकारलेले, स्वतःच्या समाजाकडे आणि स्वतःच्या अनुभवांकडे डोळसपणे बघणारे आणि त्या अनुभवांचं विश्लेषण जगासमोर असणारी अनेक आत्मचरित्र त्याच्यामध्ये निर्माण केली गेली. त्या सगळ्या आत्मचरित्रांची मी नावं इथे घेत नाहीये, तुम्हाला सगळ्यांना ती चांगली परिचित आहेत. त्यातून सातत्याने एक व्यथा मांडली गेली, दुःख मांडलं गेलं, स्वतःवरती आलेले अन्याय मांडले गेले आणि ती परंपरा दलित साहित्याची, दलित आत्मचरित्रांची अनेक वर्ष चालू राहिली होती. पण 70-80च्या दशकामध्ये ही सुरू झालेली परंपरा कुठेतरी मागच्या 10 वर्षांमध्ये सुशिक्षित असलेल्या, इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या, स्वतःमध्ये कुठलाही न्यूनगंड न ठेवता अतिशय आत्मविश्वासाने पुढे येणाऱ्या सगळ्या वंचित समूहांमधल्या तरुण पिढीने ती मोडून काढली. आणि ते तरुण पिढी असं म्हणायला लागली की आम्हाला आमचं दुःख उगाळायचं नाही, आम्ही खंबीर होत आमचं आयुष्य जगायला. आम्ही आयुष्यामध्ये काय कमावलंय, आम्ही काय साध्य केलंय, आम्ही काय जिंकलो आहोत हे आता सेलिब्रेट करण्याची, लोकांना सांगण्याची आणि त्याचा प्रचंड अभिमान बांधण्याची एका असर्टिव्ह राजकारणाची कुठेतरी वेळ आलेली आहे. आणि ह्या सगळ्या तरुणांच्या चर्चेतनं ती चर्चा आपल्याला आत्ताच्या नवीन पिढीच्या दलित रॅपर्स मध्ये दिसते, वेगवेगळ्या कवितांमध्ये दिसते. नितीन दादांनी जे सगळी मांडणी केली त्याच्यामध्ये आपल्याला ती दिसत राहते. आणि नितीन दादांनी ज्या वंचित बहुजन आघाडीच्या VBA जलसाचा स्टेजवरती उल्लेख केला, ती मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हीच भूमिका घेऊन ते पुढे आले की आपल्यातल्या सगळ्या आपल्या तरुण मित्रांनी जे काही गाजवलंय, जो काही आत्मसन्मान प्राप्त केलाय, जे काही कमावलंय आणि आम्ही करू शकतो हे दाखवलंय, ह्याचा सुद्धा सन्मान आणि सत्कार आपल्याकडे झाला पाहिजे. म्हणूनच VBA जलसामध्ये जवळजवळ 15 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि 40च्या खालच्या अनेक तरुणांचा सत्कार त्याच्यामध्ये करण्यात आला. नितीन चंदनशिवे त्याच्यापैकी एक होते. मी याचा उल्लेख कशासाठी करतेय की आताची गरज आहे ती स्वतःच्या असर्शनची गरज आहे. आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजेत. हे बोलण्याची भाषा संपलीये. ते हक्क आपल्याला मिळवायचे.
ते सांस्कृतिक पटलावर मिळवायचे, ते विज्ञानाच्या क्षेत्रात मिळवायचे आहे, ते साहित्याच्या क्षेत्रात मिळवायचे आहे, ते सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये मिळवायचे आहे आणि त्याच्याच बरोबर ते राजकीय पटलावरती सुद्धा मिळवायचे. कारण जेव्हा आपण या असर्शनची भूमिका करतो, ठामपणाने स्वतःचे विचार समोर मांडण्याची भूमिका बांधत असतो, त्यावेळेला हे सांस्कृतिक पर्यायी सांस्कृतिक राजकारण हे पोकळीत नाही असू शकत. त्याला राजकीय विचारांची एक सुद्धा चौकट लागते. एक खूप महत्वाचं वाक्य नितीन दादा बोलताना म्हणाले की आपण गाडगे बाबा सोडला आणि बागेश्वर बाबा पकडला. आपण नाही, इथल्या समाजाने. पण तुम्हाला असं वाटतं की ते आपोआप घडलंय का सांस्कृतिक चळवळीमध्ये लोकांनी स्वतंत्र विचार करूनच नाही, त्याच्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा धार्मिक अजेंडा असेल त्याची व्यवस्थित सांगड घालून बागेश्वर बाबा आपल्या गळी उतरवले गेले. आणि हे राजकारण जवळजवळ 2014 पासून अतिशय सातत्याने त्याच्यामध्ये चालत आले. मग जर तुम्ही भाजपकडे बघितलं, सगळ्या अतिशय सनातन हिंदुत्ववादाच्या राजकारणाकडे बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की कुठेतरी सांस्कृतिक राजकारण, धर्माचं राजकारण आणि पक्षीय राजकारण या तिन्ही गोष्टी दिसायला स्वतंत्र दिसल्या तरी त्यातनं त्याची एक अतिशय चांगली गुंफण केली गेलेली आहे. आणि ती गुंफण केल्यामुळे ते एकमेकांना सपोर्ट देत पुढे असल्यामुळे आज त्यांचा सांस्कृतिक वर्चस्ववाद पण टिकून आहे, राजकीय वर्चस्ववाद पण टिकून आहे आणि धर्माचा वर्चस्ववाद पण टिकून आहे. आज इकडे कार्यक्रमाला येण्यापूर्वी आणि एका ठिकाणी मला फारुकजी घेऊन गेले होते आणि पेट्रोल पंपावरती काम करणाऱ्या एका प्लंबर किफायत अलींचा कोणीतरी पेट्रोल पंपावरती रात्री मुलं आलेली पेट्रोल द्या म्हणायला लागली आणि किफायत अली म्हणाले त्यांना की मी इथे प्लंबिंगचं काम करतोय, पेट्रोल पंप माझा नाहीये, तो बंद झालाय. आणि एवढ्यावरनं बाचाबाची होऊन रिक्षातनं रॉड काढून त्या माणसाला मारलं आणि त्याचा तिथे मृत्यू झाला. मला असं वाटतं की नांदेड मधल्या सगळ्यांनी ही घटना त्याच्यामध्ये वाचलेली आहे. हा उन्माद जो येतो तो जेव्हा राजकीय सत्ता, सांस्कृतिक सत्ता आणि धार्मिक सत्ता एकत्र येते तेव्हा हा उन्माद होताना दिसतो. आणि आपल्याला जर हे घ्यायला कुठेतरी आव्हान द्यायचं असेल, म्हणजे अगदी मला साधं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या 1-2 महिन्यात कधीतरी महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक पार पडली आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूकमध्ये बीजेपीने व्यवस्थितपणे आपलं पॅनल त्याच्यामध्ये उतरवलेलं होतं. माझ्या एका मैत्रिणीने तिच्या घरी गेलेल्या पॅम्पलेटचा मला फोटो पाठवला आणि निरोप पाठवला की बघ, ह्याचं सुद्धा राजकारण आता पक्षीय पातळीवरती त्याच्यामध्ये गेलेलं आहे. ते काय करतायत हा प्रश्न जरा थोडा वेळ बाजूला ठेवूया. माझा प्रश्न आहे, आपण काय करतोय? आपण पर्यायी सांस्कृतिक राजकारणाबद्दल बोलतो, आपण आंबेडकरी विचारांची साहित्य संमेलनं घेतो, आपले वेगवेगळे कार्यक्रम घेतो, साहित्याच्या अभिव्यक्तीबद्दल आपण सातत्याने म्हणत असतो. पण हे सगळं करत असताना दुर्दैवाने आपल्या साहित्याची सगळी अभिव्यक्ती, आपली विचार मांडणं हे कुठेतरी पारितोषिक, पुरस्कार, शासकीय सन्मान, प्रस्थापितांकडनं सन्मान, आपलं पुस्तक हे आपल्या अभ्यासक्रमात, विद्यापीठी अभ्यासक्रमामध्ये लावलं जाणं किंवा वेगवेगळ्या प्रतिष्ठानामध्ये सन्मानाची जागा मिळणं किंवा माझ्या स्वतंत्र अभिव्यक्तीच्या चॅनलसाठी कुठल्या तरी प्रस्थापितांच्या आमदार खासदारांकडनं किंवा पक्षाकडनं निधी घेणं, ह्याच्यामध्ये घोटाळत राहिलेलं आहे का, ह्याची मला खूप वेळेला त्याच्यामध्ये शंका येते. लोक नाराज झाली तेव्हा तरी सुद्धा कितीतरी वेळेला जेव्हा लोक विचारतात की ताई आमचा धम्म मेळावा आहे त्याला तुम्ही याल का, तेव्हा माझा पहिला प्रश्न असतो की बाबा रे, माझ्याबरोबर विचार मंचावर कोण असणार आहे त्याची एक यादी पाठवा आणि ह्याच्याकरता तुम्ही निधी कोणाकोणाकडनं घेतलाय ते तरी सांगा. प्रस्थापित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडनं, आमदार खासदारांकडनं निधी घेतला असेल तर मी त्या धम्मपीठावरती जात नाही. कारण माझ्या मते ही बाबासाहेबांच्या विचारांची केलेली कुठेतरी प्रातार्ड आहे. तो प्रामाणिकपणा जर मला जपायचा असेल तर जी लोक कधीच आंबेडकरी चळवळीसाठी लढणार नाहीयेत,
जी लोक कायम आंबेडकरी चळवळ संपवण्यासाठीच लढणार आहेत. का लढणार आहेत ती? कारण ते आव्हान देणार आहे. आज इथल्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेला कुठेही पुरे न पडता जर कोणी ताठमानेने उभं असेल तर इथला फक्त आंबेडकरी तरुण ताठमानेने उभा आहे. आणि म्हणूनच आज जयभीम घेतल्याशिवाय किंवा बाबासाहेबांनी न लिहिलेलं आत्मचरित्र दाखवल्याशिवाय इथल्या राजकारणात उतरता येत नाहीये. हे लोकांना कळून चुकलेलं आहे. लोकांना कळत आहे, आपल्याला कळत नाहीये. आणि त्यामुळे केवळ पुरस्कार मिळणं, आपलं पुस्तक कुठेतरी पाठ्यपुस्तकामध्ये लावलं जाणं, त्या पडल्या का त्यांना उचलायला जरा आज मला नामदेवराव वटकरांच्या साठीचा पुरस्कार किंवा त्यांना सन्मान देण्याची संधी मला मिळाली, ह्याच्याबद्दल मला माझा सन्मान अशासाठी वाटतोय कारण नामदेवराव वटकरांनी कधीही ही वाट चोखाळली नाही. ते अज्ञात राहिले पण ते विचारांशी प्रामाणिक राहिले. आणि ही गोष्ट आता आपल्या सगळ्या आंबेडकरी चळवळीसाठी मला खूप महत्वाची वाटते. आज वंचित समूहांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अबाधित ठेवण्यासाठी वंचितांचं राजकारण, पर्यायी राजकारण हे सुद्धा उभं करावं लागेल. कारण वंचितांची सांस्कृतिक चळवळ आणि वंचितांचं पर्यायी राजकारण हे एकात हात घालूनच पुढे त्याच्यामध्ये जावं लागणार आहे. ते मानवता, करुणा, प्रज्ञा, समता आणि शोषणाचा प्रतिकार ह्याच मार्गाने कुठेतरी जावं लागेल. त्यामुळे जे राजकीय विचारधारा किंवा जे राजकीय पक्ष आज ह्या शोषणाबद्दल मौन पाळतायत, या शोषणाबद्दल आवाज उठवत नाहीये, त्यांच्या बरोबर आपण जाणार आहोत का याचा निर्णय आज ज्यांना खरंच आंबेडकरी साहित्य जगवायचंय, पुढे न्यायचंय आणि ते पुढे नेण्याची गरज आहे, त्यांना त्याचा विचार करावा लागेल. आणि तो आपण राजकीय विचार केला, आपली सांस्कृतिक चळवळ आणि वंचितांचं राजकारण आणि वंचितांची सांस्कृतिक चळवळ ही जेव्हा एकमुखाने एकाच वैचारिक राजकीय चौकटीमध्ये पुढे जाईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपले साहित्य संमेलन ही पर्यायी साहित्य संमेलन न राहता साहित्याचा मुख्य प्रवाह झाला असतील. आणि ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे मला असं वाटतं. तरच चंदन शिवेची कविता ही पर्यायी कविता राहणार नाही, तर तो या देशातला, या महाराष्ट्रातला मुख्य प्रवाह झाला असेल. एवढंच बोलून मी आता थांबते. या साहित्य संमेलनाला मला बोलावलं आणि खूप माझा सन्मान केला, याच्याबद्दल कोंडदेव हाटकर आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक आभार. आणि ह्याच्या पुढच्या प्रत्येक साहित्य संमेलनाला साठीच्या शुभेच्छा. बाहेरील पुस्तके ते खरंच घेऊन वाचा. नामदेव वटकरांनी काय आयुष्यात साधलंय हे या पुस्तकातनं कळेल. जय हिंद, जय भारत.